आणि शेतकरीच असा आहे की जो कीटकनाशकाच्या डायरेक्ट संपर्कात येतो, तो कंपनीवाला पण येत नाही, हे पण लक्षात घ्या. पॅकिंग कंपनीचा मालक तर येतच नाही, कंपनीचा कामगार पण येत नाही, कारण की कंपनीच्या कामगारानं पूर्ण पॅकिंग करून तो पॅक करत असतो. तो बॉक्स भरणारा पण येत नाही, कारण की त्याला पण तिथं बांधलेलं आहे, पॅक केलेलं आहे. डायरेक्ट संपर्कात कोण आहे? शेतकरी आहे. मग आपण कोणासाठी करतो इतका कुटाणा? एवढा कुटाणा आपण करतोय, कोणासाठी करतो? तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहात, एवढं लक्षात घ्या. तुमचं महत्त्व हे तुमच्या कुटुंबासाठी खूप आहे. तुम्हालाच काही अडचण आली तर काय होईल? मग ते होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागेल ना. कोण काळजी घेईन? हे होऊ नये म्हणून काळजी कोण घेईन? आपल्यालाच घ्यावे लागेल. मग तुम्ही जर अशा पद्धतीनं जर तुम्ही रेनकोट घातला, रेनकोट काय आता तुम्हाला रेनकोट खर्चाचा वाटत असेल तर पोतडीचं बनियन तयार करा. केलं काही शेतकऱ्यांनी, वापरताय, म्हणजे त्यांचं बघूनच मी सांगितलं तुम्हाला, मला पण सुचलं नव्हतं. आता हा आहे त्याच्यासोबत मास्क लावा, मास्क नसेल रुमाल, आपला जो रुमाल आहे तो चांगला बांधा आणि डोळ्याला गॉगल लावा. लक्षात घ्या, शेती दुकानदारासाठी करायची का आपल्या फायद्यासाठी करायची? आपल्या फायद्यासाठी करताना आपली काळजी घेणं हे महत्वाचं आहे. गुदमरल्यासारखं होतं, पायाची सवय करावी लागेल. एवढं सगळं घालून करा. गळका पंप ठेवू नका, कारण की जेवढे तुम्ही आंतरप्रवाही कीटकनाशक फवारणी करता, त्या आंतरप्रवाही कीटकनाशक तुमच्या पाठीवर जर आले तर ॲलर्जी येते. हॉस्पिटललाच जायचं आहे, दुसरा काही पर्याय नाही आहे, हे लक्षात घ्या. पंप गळका ठेवू नका. नाही तर मग हे करा, हे घाला की आपल्या शरीरावर औषध पडायला नको. ही काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, दुसरं कोणी घेणार आहे का? मध्यलवार साहेब येणार आहे का नका करू असं? नाही. आपलं शेत आहे, आपली फवारणी आहे, आपलं कुटुंब आहे, आपण आहे. आणि लहान मुलांना औषध आणायला सांगू नका, की जे आपण केव्हा केव्हा सांगतो ना. लहान मुलांना औषध आणायला सांगू नका, त्याचे हात लागतात, तेच बोटं तोंडात जातात, खूप अडचणी आहेत पुढं. त्याच्याकरता अशा पद्धतीनं हाताला ग्लोव्ज घाला. आपल्या अंगावर पडायला नको याची काळजी घ्या. मी म्हणत नाही की ह्याच काय अरे पैसे खर्च होतील, पण हे करावं लागेल. कोणासाठी? म्हणजे आजार झाल्यावर दवाखाना भरणं चांगला का हे चांगलं? हे तुम्ही सांगायचं, मी नाही सांगणार. आम्ही फक्त ऑप्शन देऊ तुम्हाला. हाताने ढवळता काय होत नाही मला ते वाटते आपल्याला की बाबा म्हणजे तोंडात गेलं तरी ते होईल, तसं नसते. आता कीटकनाशक आहे ना, तुमच्या संपर्कात आलं तरी ते ह्याच्यातून सुद्धा आतमध्ये जातं. तुम्ही जेव्हा आंतरप्रवाही कीटकनाशकाचा विचार करताना, फवारणी करताना पटकन रिझल्ट आला पाहिजे. कोरोजन आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. तुमच्या शरीरावर पडलं तर ते पण आंतरप्रवाहीच आहे, तुमच्या इथून ओढणार आहे चामडं तुमचं, हे लक्षात घ्या. जसं पानाच्या मध्ये जातं तसं तुमच्या त्वचेमधून पण आत जातं. आणि त्या
त्याचे परिणाम हे खूप वाईट आहेत. भूक लागत नाही, डोकं दुखतं, मळमळ होते. सुरुवातीला मळमळ होते, भूक लागत नाही, डोकं दुखतं, मग भूक लागत नाही, मग भूक लागलं नाही की अशक्तपणा येतो. हे सगळं हळूहळू होतं. आणि नवीन पिढीसाठी म्हणजे जे नवीन मुलं शेतीत आहे त्यांच्यासाठी त्यांनी पुढच्या पिढीची काळजी करावी, हे पण लक्षात घ्या. ते चांगले येतील म्हणूनच सगळा काय गोंधळ आहे ना.